तर नमस्कार भावांनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। भावांनो, आज आपण शिवजयंतीनिमित्त एक बॅनर डिझाइन बनवलेले आहे। भावांनो, ही डिझाइन फुल कडक झालेली आहे। भावांनो, थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल। भावांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारच्या नवनवीन डिझाइन आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, मी तुम्हाला एक PLP फाईल दिली आहे। ती PLP फाईल आपण ओपन करून घ्यायची आहे। बघू शकता असा इंटरफेस दिसेल। भावांनो, अशा पद्धतीने आपण एक बॅकग्राऊंड हे डिझाइन क्रिएट केलेले आहे। भावांनो, हे बॅकग्राऊंड आपण पिक्सार्टमध्ये बनवलेले आहे, ज्याच्यामध्ये आपण 3-4 इमेजेस ॲड करून हे बॅकग्राऊंड आपण कॉन्सेप्ट बनवलेलं आहे। भावांनो, याची PLP फाईल तुम्हाला दिलेली आहे। या PLP फाईलला पासवर्ड आहे, तो पासवर्ड हा आपण 2 स्टेपमध्ये बोलून सांगितलेला आहे, तरी व्हिडिओ कोणीही स्किप करू नका। तर त्यानंतर आपण बघू शकता या साईडला एक PNG इमेजेस घेतले आहे। त्यामध्ये आपण 19 फेब्रुवारी हे आपण डेट टाकलेले आहे। इथं पाहू शकता, डाव्या साईडला इथं पाहू शकता 19 फेब्रुवारी हे आपण मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे। त्यामध्ये तुम्हाला फॉन्टची काय युनिकोडची गरज लागणार नाही। तुम्ही इथं पाहू शकता, तुम्हाला दाखवतो। इथं पाहू शकता 19 फेब्रुवारी हे मराठीमध्येच आपण टायपिंग केलेलं आहे। त्यानंतर आपण घेणार आहोत, इथं वरच्या साईडला पाहू शकता एक आपण मराठीमध्ये एक वाक्य घेतले, बघू शकता। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंत हे आपण मराठीमध्येच टायपिंग केले आहे। हा फॉन्ट आपण पुल 100 या फॉन्टचा वापर केलेला आहे। यामध्ये पण तुम्ही मराठीमध्येच टायपिंग करू शकता, यामध्ये युनिकोडची वगैरे गरज लागणार नाही, तुम्ही पाहू शकता। भावांनो, ही PLP फाईल फुल कडक झालेली आहे, तरी व्हिडिओ कोणी स्किप करू नका। त्यानंतर आपण पुढची इमेज घेणार आहोत। त्यानंतर पाहू शकता एक आपण आपला भगवा झेंडा घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। या साईडला फुल असा कडक डिझाईनमध्ये घेतलेले PNG इमेज घेतलेले आपण। त्यानंतर बघू शकता इथं आपण महाराजांची इमेजेस घेतलेले, फुल कडक असे इमेजेस घेतलेले PNG टाईपमध्ये। यामध्ये तुम्ही दुसराही फोटो तुम्ही चेंज करू शकता। तर भावांनो, पहिला पासवर्ड आहे 1919। त्यानंतर भावांनो, पुढचा आपण घेणार आहोत, या साईडला बघू शकता एक भगवा झेंडा घेतलेला आहे। त्यामध्ये 2, एक उजव्या साईडला आणि एक डाव्या साईडला, अशा पद्धतीने 2 आहेत, पाहू शकता। हे पण फुल कडक आहे। इथं पण पाहू शकता, तुम्ही मुव्हेबल करू शकता, तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही तिथे मुव्हेबल करू शकता। त्यानंतर आपण पुढचे इमेजेस घेणार आहोत। बघू शकता हे आपण शिवजयंती उत्सव या निमित्त हे बघू शकता आपण कॅलिग्राफी घेतलेले। यामध्ये तुम्हाला जर चेंजेस वगैरे करायचं असेल तर तुम्ही चेंज करू शकता, किंवा कलर वगैरे ग्रेडिंग चेंज करायचं असेल तेही तुम्ही चेंज करू शकता। कलरमध्ये जायचं आहे, इथं कलर ग्रेडिंग आहे ऑप्शन, त्यामध्ये तुम्ही सर्व चेंजेस करू शकता। अशा पद्धतीनं सर्व चेंजेस करू शकता। भावांनो, ही PLP फाईल फुल कडक झालेली आहे। त्यानंतर आपण पुढचे इमेज घेणार आहोत। बघू शकता इथं फोटोसाठी आपण कॉलम दिलेले आहेत, 3 फोटो आहेत। इथं तुम्ही तुमचे फोटो ॲड करू शकता। हे पण फुल एडिटेबल दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला जर मोठी साईज करून ठेवायची असेल तेही तुम्ही करू शकता। त्यानंतर बघू शकता आपण लास्टला काय घेतलेलं आहे, आपण आपल्या चॅनलचं। त्यानंतर बघू शकता खालच्या साईडला एक आपण किल्ल्यांची एक पट्टी घेतलेली आहे, जिथं आपण नाव वगैरे टाकणार आहे आपलं स्वतःचं, त्यासाठी इथं बघू शकता फुल असे कडक PNGs इमेज घेतलेले आहे। त्यामध्ये तुम्ही दुसरेही चेंज करू शकता। त्यानंतर बघू शकता आपण इथं नाव टाकलेलं आहे, इथं मी माझे नाव टाकलेलं आहे, इथं तुम्ही तुमचं नाव वगैरे टाकून चेंजेस वगैरे करू शकता। याला युनिकोडची वगैरे काय गरज लागणार नाही, पाहू शकता। फुल असे कडक कॅलिग्राफी हे पूर्ण इमेज आहे, ह्यामध्ये तुम्हाला युनिकोडची वगैरे काय गरज
लागणार नाही. त्यानंतर इथं पाहू शकता शेवटला आपल्या यूट्यूब चॅनलचा लोगो टाकला आहे, बघू शकता लास्टला यूट्यूब चॅनल प्रदीप कदम ग्राफिक्स हे आपण लोगो टाकला आहे. तर तुम्ही तुमच्या नावाचा लोगो टाकू शकता, तुम्ही चेंजेस वगैरे करू शकता. यामध्ये पण तुम्हाला युनिकोडचे वगैरे काय गरज लागणार नाही. भावांनो, अशाच प्रकारच्या डिझाईनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भावांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमचा आपला भावाला सपोर्ट राहील. तर भावांनो, दुसरा पासवर्ड आहे 2025. भावांनो, हे दोन्ही पासवर्ड तुम्ही एकत्र करून टाकायचे. त्यानंतर PLP फाईल तुमची ओपन होईल.